स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल आहे। कालपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 1 तारीख शेवट आहे। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, सर्व शिवसेनेचे नगरसेवक, सभापती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं, या ठिकाणी 334 मतदार शिवसेनेचे आहेत। या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तिन्ही जिल्ह्यामधील 1 नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी शिवसेना आहे आणि म्हणूनच आमचा हट्ट आहे आणि आग्रह आहे आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे ही उमेदवारी शिवसेनेला मिळावी। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे विकास गोगावले यांना उमेदवारी देण्यात अशा प्रकारचा आमचा हट्ट आज आहे। या ठिकाणी प्रत्येक वेळेला भरत गोगावले अन्याय होत गेलेला आहे, प्रत्येक वेळेला संघर्ष करावा लागलेला आहे। आज या ठिकाणी 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी पालकमंत्री पदाच्या बाबतीत सुद्धा भरत गोगावलेंना बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे करत आहेत। आपण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे नामदार असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही सहन केलं। या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावले यांचा आदेश मांडला आणि घड्याळावर मतदान करायची इच्छा नसताना सुद्धा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून एकमेव फक्त खासदार निवडून आले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात 1 नंबरचा पक्ष शिवसेना होता आणि मग शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी सुनील तटकरेंनी भाजपजवळ संधानमधून सर्व जिल्हा सदस्यांना त्यांनी बाजूला करून त्या ठिकाणी 1 महिना त्या ठिकाणी कॅम्प केला आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं। परंतु शेवटच्या क्षणाला आदरणीय फडणवीस साहेबांनी आदेश दिला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला अध्यक्षपद न मिळताना सभापती पदावर समाधान मानावं लागला। अशा प्रकारचं लोकसभा असेल, पालकमंत्रीपद असेल, या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, त्या प्रत्येक वेळेला सुनील तटकरेंनी आमच्या शिवसेनेवर अन्याय केलेला आहे आणि आज या ठिकाणी आमची मागणी अशी आहे, या ठिकाणी जास्त मतदार शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेचा आमदार येऊ शकतो, निवडून येऊ शकतो, अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे आणि म्हणूनच ही जागा सोडता कामा नये। जर काही कारणास्तव जागा सोडली गेली तर मैत्रीपूर्ण लढवेल आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी विकास गोगावले असतील अशा प्रकारचा या ठिकाणी उठाव शिवसैनिकांनी केलेला आहे आणि तो उठाव वरिष्ठांवर पोहोचवण्याचं काम सर्व शिवसेना पदाधिकारी करण्यासाठी आम्ही तयार आहोत।